नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस प्रशासनावर महत्त्वाचे 30 प्रश्न कव्हर करणार आहोत, जे पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. ठीक आहे. गेल्या वर्षी बघा, पोलीस भरतीमध्ये पोलीस प्रशासनावर खूप महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामुळे आपण हा व्हिडिओ या ठिकाणी कव्हर करत आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, FIR म्हणजे काय? तर FIR म्हणजे मित्रांनो फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 आहे बघा, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. ठीक आहे. FIRचा फुल फॉर्म काय? फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. याला मराठीमध्ये प्रथम माहिती अहवाल म्हटलं जातं. मित्रांनो, हा जो FIR असतो तो फक्त दखलपात्र गुन्ह्यांसाठीच वापरला जातो, जसं की बलात्कार, दरोडा वगैरे. ठीक आहे. तर अशा दखलपात्र गुन्ह्यांसाठी FIR नोंद होत असते. अदखलपात्र गुन्ह्यांसाठी वेगळी नोंदणी असते. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा, पोलीस कॉन्स्टेबल हा कोणत्या वर्गाचा शासकीय कर्मचारी आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, वर्ग क. पोलीस कॉन्स्टेबल हा जो कर्मचारी आहे तो वर्ग क चा कर्मचारी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती? कोणती आहे? तर दिलेल्या पर्यायांपैकी BPR आणि D. ठीक आहे, ऑप्शन 3 BPR अँड D ही जी संस्था आहे ती पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था आहे. हिचा फुल फॉर्म आहे बघा, ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट. ठीक आहे, ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट. हिची स्थापना झाली होती 28 ऑगस्ट 1970 मध्ये. त्यानंतर प्रश्न आहे, राज्यातील पोलीस प्रशासनाचे कार्य कोणाच्या अखत्यारीत चालते? राज्यातील पोलीस प्रशासनाचं कार्य गृह मंत्रालयाअंतर्गत चालत असते. ठीक आहे. सध्या महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस यांच्या अंतर्गत या ठिकाणी राज्यातील पोलीस काम करत असतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, राज्यातील पोलीस, या ठिकाणी प्रश्न रिपीट झालेला आहे. पुढील प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणती संज्ञा सायबर गुन्ह्याशी संबंधित नाही? कोणती संज्ञा संबंधित नाही? तर स्मगलिंग. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 स्मगलिंग म्हणजेच तस्करी ही जी संज्ञा आहे ती सायबर गुन्ह्याशी संबंधित नाही. पुढील प्रश्न आहे, पुणे पोलिसांचा बडी कॉप हा उपक्रम कोणाकरिता राबविला जात आहे? कोणाकरिता राबवला जातो? तर महिला. ठीक आहे, नोकरपेशा महिला ज्या आहेत त्यांच्यासाठी बडी कॉप हा उपक्रम राबवतात पुणे पोलीस. त्यानंतरचा प्रश्न आहे, रॅपिड ॲक्शन फोर्स याला RAF म्हटलं जातं. हे विशेष पोलीस पथक कोणत्या केंद्रीय पोलीस दलाचे अंग आहे? कोणत्या? तर बघा, CRPF. ठीक आहे, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स याच्या अंतर्गत हे पथक आहे, रॅपिड ॲक्शन फोर्स. ठीक आहे. याची स्थापना कधी झाली होती? तर 1992 मध्ये. ठीक आहे, रॅपिड ॲक्शन फोर्सची स्थापना 1992 मध्ये झाली होती. पुढील प्रश्न आहे, SRPFचा स्थापना दिवस कोणता? SRPF म्हणजेच स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स किंवा राज्य राखीव पोलीस दल. ठीक आहे, याचा स्थापना दिवस विचारलेला आहे तर 6 मार्च. 6 मार्च 1948ला SRPFची स्थापना झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. या ठिकाणी SRPFची सुरुवात पुरंदर आणि सांब्रे येथील 2 तुकड्यांनी झाली होती. प्रश्न विचारला जाऊ शकतो, महाराष्ट्रातील SRPFची सुरुवात कुठून झाली? तर पुरंदर आणि सांब्रे येथील 2 तुकड्यांनी झालेली आहे. मुख्यालय बघा पुण्यामध्ये रामटेकडी येथे. SRPFचं मुख्यालय आहे रामटेकडी, पुणे या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्राचे निमलष्करी दल कोणते? तर SRPF या ठिकाणी महाराष्ट्राचे निमलष्करी दल आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे? कुठे आहे मित्रांनो? तर पुण्यामध्ये. CID म्हटलं जातं बघा, CIDचं मुख्यालय आहे पुणे या ठिकाणी. ठीक आहे. CIDचं नेतृत्व कोण करतात? तर ADG. ठीक आहे, ADG दर्जाचे अधिकारी करत असतात. सध्या कोण आहेत? सुनील रामानंद महाराष्ट्र CIDचे प्रमुख आहेत, सुनील रामानंद. पुढील प्रश्न, वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचे प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्रात कोणत्या शहरात आहे?
कोणत्या शहरामध्ये आहे? तर मुंबई शहरामध्ये आहे. ठीक आहे. वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो. ठीक आहे. याला WCCB म्हटलं जातं. याची स्थापना 2007 मध्ये झाली होती. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि प्रादेशिक मुख्यालय आपल्या महाराष्ट्राचं आहे मुंबई या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मकोकाचे पूर्ण रूप ओळखायचे. MCOCA म्हणजेच मकोकाचे पूर्ण रूप कोणते मित्रांनो? तर महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ॲक्ट. ठीक आहे. महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ॲक्ट हा जो फुल फॉर्म आहे तो मकोकाचा फुल फॉर्म आहे. याचा मराठीत अर्थ काय? तर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा हा 1999 मध्ये आलेला कायदा, 1999 मध्ये तयार झालेला कायदा आहे मकोका. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते बल हे भारताचे निमलष्करी किंवा अर्धसैनिक बल नाही? तर या ठिकाणी पर्याय 4 राष्ट्रीय रायफल्स हे जे बल आहे ते भारताचे निमलष्करी किंवा अर्धसैनिक बल नसून ते भारतीय सैन्याचं दहशतवाद विरोधी पथक आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय पोलीस अकॅडमी डॅश डॅश येथे आहे. कुठे आहे मित्रांनो? तर हैदराबाद या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर असणार आहे. राष्ट्रीय पोलीस अकॅडमी हैदराबाद या ठिकाणी आहे. याला नाव काय? तर सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी. ठीक आहे. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी स्थापना झाली होती 1948 मध्ये. ठीक आहे. या ठिकाणी IPS प्रशिक्षण केंद्र आहे. IPS जे असतात त्यांना या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतात प्रथमच आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची नवजीवन नगर वसाहत कोठे उभारली जात आहे? तर गडचिरोली. पर्याय क्रमांक 2 उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न, सर्व जिल्ह्यांमध्ये सायबर पोलीस स्टेशन असलेले देशातील पहिले राज्य कोणते? तर कोणते? आपलं महाराष्ट्र उत्तर असणार आहे. महाराष्ट्र हे सर्व जिल्ह्यात सायबर पोलीस स्टेशन असणारे देशातील पहिले राज्य आहे. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी? तर पुणे या ठिकाणी आहे. पुणे. त्यानंतरचा प्रश्न आहे, पोलीस पाटलाची नियुक्ती कोण करते? ठीक आहे. पोलीस पाटलाची नियुक्ती कोण करते? तर दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक D उपजिल्हाधिकारी हे पोलीस पाटलाची नियुक्ती करत असतात. मित्रांनो, मी बऱ्याच ठिकाणी संदर्भ सर्च केला याबद्दल, तर काही ठिकाणी जिल्हाधिकारी देखील उत्तर देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. जिल्हाधिकारी बऱ्याच ठिकाणी उत्तर आढळलेलं आहे, पण या ठिकाणी पर्यायामध्ये जिल्हाधिकारी नसल्यामुळे उपजिल्हाधिकारी हे उत्तर असणार आहे. कारण जिल्हाधिकारी एखादा अधिकारी नियुक्त करू शकतात पोलीस पाटलाची नियुक्ती करण्यासाठी, म्हणून उपजिल्हाधिकारी उत्तर असणार आहे. जर पर्यायामध्ये जिल्हाधिकारी असेल तर तुम्ही देखील तेच उत्तर निवडायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न, कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे? दिलेल्या पर्यायांपैकी बघा, पर्याय 1 उपविभागीय अधिकारी हा वरिष्ठ दर्जाचा अधिकारी आहे. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्रात काउंटर इन्सर्जन्सी अँड अँटी टेररिस्ट स्कूल कोठे स्थापन झालेले आहे? तर नागपूरला स्थापन झालेलं आहे बघा. कोणतं स्कूल? काउंटर इन्सर्जन्सी अँड अँटी टेररिस्ट स्कूल नागपूरमध्ये स्थापन झालेलं आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे, UAPAचे पूर्ण रूप ओळखा. ठीक आहे. UAPAचे पूर्ण रूप ओळखायचे आहे. तर अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट. ठीक आहे. अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट असा फुल फॉर्म आहे UAPAचा. हा कायदा 1967 मध्ये लागू झालेला आहे किंवा आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी डॅश डॅश कायद्याचा वापर केला जात आहे? तर आत्ताच आपण प्रश्न पाहिलेला आहे UAPA ॲक्ट. ठीक आहे. हा जो कायदा आहे UAPA ॲक्ट याचाच वापर केला जातो बघा. मित्रांनो, प्रश्न 4 ऑप्शन 4 उत्तर असणार आहे. ठीक आहे. मकोका. संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मकोका कायद्याचा वापर केला जातो. ठीक आहे. आपण याचा फुल फॉर्म पाहिलेला आहे. हा कायदा विशेषतः संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरला जातो. ठीक आहे. बोलण्यामध्ये चूक झालेली आहे. मकोका. त्यानंतर प्रश्न आहे, NIAचे
पूर्ण रूप ओळखायचे. NIAचा फुल फॉर्म या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. तर बघा, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, ठीक आहे, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असा या संघटनेचा फुल फॉर्म आहे, ठीक आहे, संस्थेचा. हिचे महासंचालक कोण आहेत सध्या तर सदानंद दाते, ठीक आहे, सदानंद दाते हे महासंचालक आहेत NIAचे. स्थापना झालेली आहे बघा 26/11चा हल्ला झाल्यानंतर 31 डिसेंबर 2008 मध्ये. कायदा कोणता तर राष्ट्रीय तपास संस्था कायदा 2008 अन्वये याची स्थापना झालेली आहे 31 डिसेंबर 2008 मध्ये, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, मकोका कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? कोणत्या वर्षी? 1999 मध्ये संमत करण्यात आलेला आहे हा कायदा, जो संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरला जातो, ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर डॅश डॅश ही तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली. कोणती? तर NIA, ठीक आहे. NIA हिची स्थापना 26/11चा हल्ला झाल्यानंतर करण्यात आली 31 डिसेंबर 2008ला. महासंचालक आहेत सदानंद दाते. आपण आताच पाहिलेला आहे प्रश्न. त्यानंतरचा प्रश्न, 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या, प्रश्न रिपीट झालेला आहे. पुढील प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र पोलीस दलामार्फत फोर्स 1 दलाची स्थापना कधी करण्यात आली? हा प्रश्न गेल्या वर्षी खूप वेळा खूप जिल्ह्यात रिपीट झालेला आहे, ठीक आहे. याची स्थापना झालेली आहे बघा 26 नोव्हेंबर 2010, ठीक आहे. पर्याय 3, 26 नोव्हेंबर 2010ला महाराष्ट्र पोलीस दलामार्फत फोर्स 1 दलाची स्थापना झाली, ठीक आहे. केंद्रीय पथक NSGच्या धर्तीवर महाराष्ट्रात याची स्थापना झालेली, ठीक आहे. हा प्रश्न तुम्ही गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका उचलून बघा, हा प्रश्न पडलेला आहे. कोणत्या केंद्रीय पथकाच्या धर्तीवर महाराष्ट्रात फोर्स 1ची स्थापना झालेली आहे? तर NSG, ठीक आहे. याच्या धर्तीवर महाराष्ट्रात हे पथक तयार करण्यात आलेलं आहे. तर काही जिल्ह्यात त्याचा ब्रीदवाक्य देखील विचारलेलं आहे बघा, यतः शौर्य ततो जय, ठीक आहे. हे ब्रीदवाक्य आहे. फोर्स 1चं मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न, NDPS ॲक्टचे पूर्ण रूप काय आहे? NDPS ॲक्टचे पूर्ण रूप आहे नार्कोटिक्स, ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट, ठीक आहे. नार्कोटिक, ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट हा कायदा 1985 मध्ये आलेला आहे, ठीक आहे, 1985 मध्ये. त्यानंतरचा प्रश्न, UAPA कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर 1967 मध्ये, ठीक आहे. UAPA हा कायदा आहे तो 1967 मध्ये अंमलात आलेला आहे. आपण त्याचा फुल फॉर्म पाहिलेला आहे, अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट. त्यानंतर प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न आहे बघा, काउंटर इन्सर्जन्सी अँड जंगल वॉरफेअर स्कूल कोणत्या राज्यात आहे? तर हे स्कूल मिझोरम राज्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर असणार आहे. काउंटर इन्सर्जन्सी अँड जंगल वॉरफेअर स्कूल मिझोरम राज्यामध्ये वैरेनगटे, ठीक आहे, वैरेनगटे या ठिकाणी हे स्कूल आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 31 प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत, जे पोलीस प्रशासनावर आधारित आणि गेल्या वर्षी या प्रश्नांपैकी बरेच प्रश्न पडलेले आहेत. तुम्ही प्रश्नपत्रिका उचलून पाहू शकता, ठीक आहे. यावर्षी देखील या व्हिडिओतून तुम्हाला प्रश्न पाहायला मिळणार आहेत, ठीक आहे. त्यामुळे व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, मित्रांना शेअर करा, आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तुर्तास थांबतो. धन्यवाद.